महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की. समचरण सरोजम सांध्रणीलांबुदावम जगननिहित पाणी मंडनम मंडनानां तव तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुर्गुणकृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा नमामि योगं शिरसा गुरुन्तं. श्रीमन ज्ञानेश्वरीचं चिंतन आपलं चाललंय आणि त्या श्रीमन ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये तिसऱ्या अध्यायाचं चिंतन करत असताना स्वधर्माचं विवेचन आपण ऐकतोय आणि त्याच स्वधर्माचे विवेचन सांगत 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 ब्रह्मदेवाच्या सृष्टी उत्पत्तीच्या सुरुवातीची जी कथा आहे त्या कथेच्या रूपानं स्वधर्म अनुष्ठान हे किती महत्वाचं आहे आणि किती फल देणार आहे याचं चिंतन आपण करून आलो. आणि बोलत असताना भगवंत सांगतात की जो कोणी त्या स्वधर्मरूपी यज्ञात खर्च करून उरलेलं अन्न उरलेलं धन हे आपल्या कुटुंबासोबत सेवन करतो ते अन्न त्याच्या जीवनातले सर्व दुःख आणि सर्व दोष यांचा हरण करणारं ठरत असतं. आणि मग अन्नाचाच विषय निघाला म्हणून भगवंत त्या अन्नाविषयी प्रतिपादन करतात. अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. मग ते अन्न त्या अन्नाचं महत्व त्या अन्नाची उत्पत्ती कोणापासून आहे त्या अन्नाची उत्पत्ती ज्या पर्जन्यापासून आहे त्या पर्जन्याची उत्पत्ती कोणापासून आहे तो पर्जन्य ज्या यज्ञापासून उत्पन्न आहे तो यज्ञ कोणापासून आहे तो यज्ञ ज्या कर्मापासून आहे त्या कर्माचा उल्लेख कुठे आहे असं करत 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 त्या अन्नाची कर्माची आणि ब्रह्माची एक सांगड घालून भगवंतानं आपल्या समोर मांडली. आणि माऊली ज्ञानोबराय ते सोपं करून सांगतात. आपण मागच्या प्रवचनात ही ओवी घेऊन गेलो. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतू कारण विश्वाययाम. माऊली म्हणतात बाबा आपण जे अन्न ग्रहण करतो ना ते अन्न दिसायला जरी साधारण दिसत असलं अन्न सामान्य दृष्टीनं जरी मिळत असलं आपण रोज जरी पाहत असलो रोज जरी उपभोग घेत असलो तरी देखील हे न म्हणावे साधारण अन्नाला साधारण म्हणण्याची चुकी करू नये. हे न म्हणावे साधारण का साधारण म्हणू नये माऊली म्हणतात अन्न ब्रह्मरूप जाण. अन्न हे काय तर ब्रह्मस्वरूप आहे. अन्न कसं आहे तर ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून आपण ज्यावेळेस पंक्तीला कुठं जेवायला बसतो त्यावेळेस जुने श्लोक म्हणणारे कोणी मंडळी असेल तर ते एक श्लोक एक ओवी आजही म्हणतात. कोणती
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता मुखाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलेलं आहे, म्हणून माऊली देखील म्हणतात अन्न ब्रह्मरूप जाण. अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे, अन्नच ब्रह्म आहे. का अन्न ब्रह्म आहे? माऊली म्हणतात जे जीवन हेतू कारण विश्वाया. माऊली म्हणतात हे जगताच्या जीवनाला कारण आहे. जगाचं जे जीवन स्थिरावलेलं आहे ते स्थिरावलेलं जीवन ह्या अन्नावर आहे. महाराज म्हणूनच मानवाने देखील आपल्या ग्रंथामध्ये मूलभूत गरजा लिहित असताना पहिली मूलभूत गरज दिली अन्न, आणि मग त्याच्यानंतर वस्त्र आणि निवारा. तुम्हाला जर निवारा नसेल, फक्त अंगावर कपडे असतील आणि जेवण असेल तरी चालतं, निवारा पाहिजेच असं नाही. अंगावर वस्त्र नसले तरी आपण जगूच शकत नाही असं नाही, पण जर अन्न नसेल तर अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. अन्न हे आपल्या शरीराकरता महत्वाचं आहे, अन्न हे शरीराकरता महत्वाचं आहे असं म्हणण्यापेक्षा अन्नावरच जीवन अवलंबून आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून माऊली म्हणतात जे जीवन हेतू कारण विश्वाया, ते जीवनाच्या हेतूला कारण आहे. आणि हा अन्नाचा नियम ब्रह्मचर्याला लागू होतो, हा अन्नाचा नियम गृहस्थ्याला लागू होतो, हा अन्नाचा नियम वानप्रस्थाला आणि संन्यासालाही लागू होतो. कोणीही असलं तरी अन्नच त्याच्याकरता जीवन हेतू कारण आहे. कोणत्या धर्मात जन्माला असला काय, कोणत्या जातीत जन्माला आला काय, कोणत्या शहरात जन्माला आला काय, कोणत्या देशात जन्माला आला काय, कुठेही जन्माला आला तरी त्याच्याकरता अन्न हे पूर्ण ब्रह्मच राहणार आहे. का तर जे जीवन हेतू कारण. आणि माऊली म्हणतात एका दोघांना नाही तर विश्वाया, या पूर्ण विश्वाकरता अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. माऊली म्हणतात या अन्नापासूनच संपूर्ण प्रजा, या अन्नापासूनच संपूर्ण जग, या अन्नापासून संपूर्ण भूतजात स्थिरावलेली आहे. माऊली म्हणतात अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समजते, मग वरिष या अन्ना ते सर्वत्र प्रसवे. माऊली म्हणतात अन्नास्तव भूते आणि प्ररोहो पावती सर्वत्र. संपूर्ण भूतजात जीवसृष्टी ही कोणापासून निर्माण झालेली आहे, कोणापासून स्थिरावलेली आहे, कोणाच्या कारणामुळे जिवंत आहे? तर माऊली म्हणतात अन्नास्तव, अन्नामुळेच अन्न सेवन करतात म्हणून ते स्थिरावलेले. मग वरिष या अन्ना ते सर्वत्र प्रसवी, या अन्नाला जर कोण उत्पन्न करत असेल तर माऊली म्हणतात पाऊस, पर्जन्य. ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी अन्नाची व्यवस्था होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल दुसरीकडून घेऊन गेलं, तर दुसरीकडून घेऊन गेलं तरी देखील ते दुसरीकडून नेलेलं अन्न जे आहे तर ते अन्नाचं जर उत्पत्तीच्या मुळापर्यंत आपण गेलो तर उत्पत्तीच्या मुळात गेल्यानंतर पाऊस हाच कारणीभूत ठरतो. तुम्ही कोणताही पदार्थ घ्या खाण्याचा, तो खाण्याचा पदार्थ तुम्ही कशापासून बनवला तर शेवट 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 जाता जाता तो कुठं जाऊन थांबतो तर जमिनीतून उगवणाऱ्या धान्यापासून. आणि जमिनीतून उगवणाऱ्या धान्याला कारण कोण तर उत्तर येतं पडणारा पाऊस. आणि मग पडणारा पाऊस त्या अन्नाला कारण आहे. म्हणून माऊली म्हणतात भूतांची उत्पत्ती अन्नापासून आहे, त्या अन्नाची उत्पत्ती ही त्या पर्जन्यापासून आहे. मग पर्जन्य कसा निर्माण झालं? माऊली म्हणतात तया पर्जन्या यज्ञे जन्म, यज्ञा ते प्रगटी कर्म, कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. माऊली म्हणतात तया पर्जन्या यज्ञी जन्म, त्या पर्जन्याचा जर कुठं जन्म होत असेल तर त्या पर्जन्याच्या जन्माला कारण आहे यज्ञ. यज्ञामुळेच पर्जन्य पडत असतो. यज्ञ हा त्या पर्जन्याला कारण आहे. मग त्या यज्ञाला कारण कोण आहे तर माऊली म्हणतात यज्ञ ते प्रगती कर्म, कर्मामुळं यज्ञ सिद्धीला जात असतो. आणि मग कर्माला आधार कोण, कर्माचा अधिष्ठान कोण? माऊली म्हणतात कर्माची आदि ब्रह्म वेदरूप. माऊली म्हणतात या कर्माचा आधार आदि स्वरूप असणार वेद ब्रह्म आहे, तो वेद आहे ब्रह्म आहे. आणि मग त्या वेदाची उत्पत्ती कोणापासून आहे? माऊली म्हणतात मग वेदा ते परस्पर प्रसवत असे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. माऊली म्हणतात
त्या वेदाला कोण निर्माण करतं तर म्हणून प्रसवतसे अक्षर या शब्दाचे दोन अर्थ होतात. अक्षर म्हणजे ज्याचा अक्षर होऊ शकत नाही असा परमात्मा निर्माण करतो, आणि दुसरा अर्थ होतो वेदाची उत्पत्ती ही अक्षरापासून आहे म्हणून अक्षर असं म्हटलंय. मग हे चराचर ब्रह्मबद्ध मग सगळंच त्या ब्रह्मापासून झालेलं आहे, त्या ब्रह्माच्याच अंतर्गत हे संपूर्ण येत. म्हणून म्हणतात परी कर्माची मूर्ती यज्ञी आदिवासु श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा. माऊली या ठिकाणी त्या अर्जुनाकरता शब्द वापरतात की माऊली म्हणतात ऐके सुभद्रापती. काय म्हणतात माऊली आज अर्जुनाला? सुभद्रापती. सुभद्रापती का म्हणतात भगवंत अर्जुनाला? तर सुभद्रेचा नवरा म्हणून त्याला म्हणतात सुभद्रापती. महाराज मी पूर्वीही बोलून गेलो की पूर्वीच्या काळामध्ये आपली संस्कृती ही मातृप्रधान संस्कृती होती, आणि मातृप्रधान संस्कृती असल्यामुळं काय व्हायचं की ओळख करून देत असताना हे स्त्रीच्या नावावरून केली जायची. जसं की आपण सुरुवातीला बघून आलो की आईच्या नावावरनं ओळख आहे. भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा जर विचार केला तर देवकी नंदन, रामाच्या नावाचा विचार केला तर कौसल्यानंदन, अर्जुनाच्या नावाचा विचार केला तर कौंतेय, कर्णाच्या नावाचा विचार केला तर राधेय. असं आईच्या नावावरनं ओळख ही आपल्याला पाहायला मिळते. तसंच पत्नीचं नाव देखील आधी घेण्याची पद्धती आपल्यात आहे. तुम्ही बघा आपल्या देवी देवतांचे जे नाव आहे त्या देवी देवतांच्या नावामध्ये देखील राधे श्याम शक्ती तत्व आधी आहे, भवानी शंकर भवानी आधी आहे, सिया राम म्हणजे सीतामाई आधी आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर पत्नीचं नाव आधी आहे. तसंच आता इथं अर्जुनाची ओळख करून देत असताना काय सांगितलं तर सुभद्रापती. आता अर्जुनाच्या जर पत्न्यांचाच विचार आपण करू गेलो तर अर्जुनाला एक पत्नी नाहीये, अर्जुनाला अनेक पत्नी आहेत. आता सर्वांना ज्ञात असणारी आणि जगप्रसिद्ध असणारी पत्नी म्हणजे कोण तर द्रौपदी. आता द्रौपदी कशी मिळाली, काय मिळाली हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ब्राह्मण वेशामध्ये पाचही भाऊ आणि आईसाहेब कोणती राहत असताना एक दिवस स्वयंवर द्रौपदी आई साहेबांचा बघितला, आणि स्वयंवरात धनुष्यबाणाने मत्स्याचा डोळा भेदणाऱ्याला आई साहेब द्रौपदी अर्पण करण्यात येणार होती. अर्जुन त्या ठिकाणी गेले. कथा वेगात सांगतोय, आपल्या सर्वांना ज्ञात आहे कथा. गेले आणि पाण्यात बघून तो असणाऱ्या मत्स्याच्या डोळ्याचं भेदन केलं. आता मत्स्याच्या डोळ्याचं भेदन केल्यामुळं अर्जुनाला पत्नी म्हणून द्रौपदी आई साहेब मिळाल्या. आणि मग द्रौपदी आई साहेबांना घेऊन अर्जुन आपल्या कुटीवर आले आणि बाहेरून आवाज देऊन आईला सांगितलं, आई मी काय घेऊन आलोय ते बघ. आता रोज हे पाच भावंड बाहेर जायचे आणि कुठून तरी काहीतरी कोणी भिक्षा मागून आणायचे, कधी कुठून तरी वनातून काहीतरी घेऊन यायचे आणि आणून आईला द्यायचे, आणि मग आई पाची भावांमध्ये वाटायची. आई काहीतरी कामात असावी म्हणून आईने सांगितलं जे काही आणलंय ना ते पाची भावांमध्ये वाटून घ्या. आईने काय सांगितलं, जे काही आणलंय ते पाची भावांमध्ये वाटून घ्या. आता अशा परिस्थितीत करायचं काय, पाची भावांमध्ये वाटून घ्यायचं कसं? तर मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण तिथं आले आणि आल्यानंतर सर्वांनी विचारलं की त्या आता कसं करायचं, कारण की आणलेली तर मी स्त्री होती आणि आईने सांगितलं पाचीन भावांमध्ये वाटून घ्या. आता वाटे करायचे कसे आणि एका स्त्रीला वाटणं कितपत योग्य आहे? त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं हिचे वाटे होणार, कारण असं आहे पूर्वजन्मामध्ये भगवान शिवाची तपश्चर्या करून इनदेवाला प्रसन्न करून घेतल्याने भगवंताने सांगितलं की तुला काय पाहिजे ते माग.
त्यावेळेस तिनं वर दे वर दे वर दे वर दे वर दे असं 5 वेळा म्हटल्यामुळं 5 पती तिला वरात मिळाले. आणि ते म्हणत असताना तिने 5 गुणांचं वर्णन केलं होतं. मागितलं होतं धर्मनिष्ठ असणारा वर दे, मागितलं होतं जगात सर्वश्रेष्ठ बलवान असणारा वर दे, मागितलं होतं जगात सर्वश्रेष्ठ धनुर्धर असणारा वर दे, मागितलं होतं जगातील सर्वात सुंदर वर दे, मागितलं होतं एक बुद्धिमान वर दे. असे सगळे 5 वर तिने देवाकडे मागितले. आणि एवढे गुणी एका माणसाच्या ठिकाणी असणं शक्य नाही. आणि मग एका ठिकाणी असणं शक्य नाही कारण की धर्मराज हे धर्मनिपुण आहे. त्यानंतर भीमदादाच्या ठिकाणी शक्ती आहे, अर्जुनाच्या ठिकाणी गांडीव धनुष्याच्या सामर्थ्यामुळं आणि अर्जुनाच्या युद्धकलेच्या सामर्थ्यामुळं गुरु द्रोणाचार्याच्या कृपेनं आणि अर्जुनाच्या तपश्चर्येमुळं जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आहे. आणि नकुलन सहदेवामध्ये तलवार नावाचं शस्त्र चालवण्याचं, सुंदरतेचं आणि बुद्धिमत्तेचं एवढे गुण एकत्र आहे. आणि मग एवढं सगळं एका माणसात सापडणं शक्य नाही, म्हणून भगवंतांनी हिला 5 वर दिले. म्हणून अर्जुनाची पहिली पत्नी आहे आईसाहेब श्री द्रौपदी. त्यानंतर मणिपूर राज्याची राजकुमारी चित्रांगदा, त्या चित्रांगदेचाही विवाह या अर्जुनासोबत झालेला आहे. आणि त्यानंतर नागकन्या असणारी उलुपी, त्या उलुपीचाही विवाह अर्जुनाशी झालेला आहे. हे झाले 3 विवाह. आणि आज आपल्याला महत्वाचा असणारा, आजच्या आपल्या ओवीशी संबंधित असणारा विवाह म्हणजे सुभद्रापती म्हणजे सुभद्रेशी झालेला विवाह. भगवान श्रीकृष्णाला आणि बळराम दादाला एक बहीण आहे, त्या बहिणीचं नाव आहे सुभद्रा. सुभद्रा मोठी झाली, सुभद्रेचं लग्नाचं वय झालं. लग्नाचं वय झालेलं असताना बळराम दादांनी ठरवलं की दुर्योधन आपला शिष्य आहे, दुर्योधन अत्यंत उत्तम शिष्य आपला आहे, गदा युद्धामध्ये भरपूर सारं प्रवीण्य या दुर्योधनानं मिळवलेलं आहे, माझी खूप सेवा दुर्योधनानं केली आहे, हस्तिनापूरचा होणारा राजा दुर्योधन आहे. म्हणून बळराम दादांनी ठरवलं आपली सुभद्रा नावाची बहीण आता कोणाला द्यायची, तर या दुर्योधनाला द्यायची. दुर्योधनाला द्यायचं ठरलं, दुर्योधनाला सुभद्रा द्यायचं ठरलं. मात्र देवाला ही गोष्ट मान्य नव्हती. आता मान्य जरी नसली तरी बळराम दादा पुढे बोलता काय, कारण की दादा पुढे बोलणं देवाला शक्य नव्हतं. कारण की यानं अवतार घ्यायच्या आधी शब्द दिला होता, आता तू वडील होईवा सर्वज्ञा, पाळील मी आज्ञा तुझी वारे. देवानं सांगून ठेवलं होतं की बळराम दादा तुम्ही मोठे म्हणून या, आणि मोठे म्हणून आल्यानंतर मग तुम्ही जे जे सांगाल ना ते मी करीन, तुमच्या मदतात मी येणार नाही, तुम्ही जसं कराल तसं वागाल तसं मी करायला तयार आहे. शेषनागाला हा शब्द दिल्यामुळं शेषनाग बळराम म्हणून देवासोबत अवताराला आले होते. आणि मग अवताराला सोबत आलेले असल्यामुळं देवाला त्यांचं ऐकावंच लागणार होतं. पण ऐकावं लागणारे हे जरी खरंय तरी सुभद्रा दुर्योधनाला द्यायची. उद्या महाभारताचं कुरुक्षेत्रावर युद्ध होणार आणि त्या कुरुक्षेत्राच्या युद्धात हा दुर्योधन मारला जाणार. आणि दुर्योधन मारला गेला म्हणजेच आपल्या बहिणीचं कपाळ हे सुनं होणार, आपली बहीण विधवा होणार. हे देवाला बघवायचं नव्हतं. म्हणून देवानं केलं काय, देवानं सुभद्रेचं लग्न ठरतंय हा निरोप अर्जुनापर्यंत पोहोचवला. सुभद्रेचं लग्न होतंय हा निरोप अर्जुनापर्यंत जसा गेला तसा अर्जुन हा जंगलामध्ये वनवासाला गेलेला असताना, अर्जुन वनवासात असताना अर्जुनाला निरोप भेटला. अर्जुन धावत पडत घाई करत देवाजवळ आला आणि देवाला सांगितलं, ए देवा, लहानपणी तर आपलं ठरलं होतं ना की सुभद्रा मला द्यायची, मग आता दुर्योधनाला का देतोय? देवाने सांगितलं, हे बघा अर्जुना काय झालं म्हणे, म्हणे धावत पळत दुसऱ्याला दे करता तू एवढा प्रयत्न करतोय तर मला द्यायला तुला अडचण काय? त्यावेळी देवाने सांगितलं, मला तुला द्यायला अडचण नाही, पण बळराम दादाने तिकडे विवाह ठरवलाय, मी काही करू शकत नाही. अर्जुनाने सांगितलं, देवा मला माहित नाही, मला सुभद्रा पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता पाहिजे म्हणजे पाहिजेच म्हणल्यावर मग आता अडचण, आता सुभद्रा तर पाहिजे. आणि मग भगवंतानं अर्जुनाला सुभद्रा कशी न्यायची, काय करायची, तू संपूर्ण नियोजन सांगितलं. आपल्याला कथा पुढचा सर्व ज्ञात आहे की तू संन्यासी होऊन जनी चोरून नेली माझी ये भगिनी. अर्जुनानं संन्यासाचं रूप धारण केलं
आणि सुभद्रेला त्या द्वारका नगरीमधून अर्जुन घेऊन गेला आणि मग त्या सुभद्रेचा आणि अर्जुनाचा विवाह झाला आणि मग त्या सुभद्रेचा असणारा तू पती आहे म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतायत ऐकेगा सुभद्रापती एवं प्रवर्तितं चक्र नानुवर्तयति हयः अघायुरेंद्रिया रामो मोघम पार्थ सजीवती. जो स्वधर्माचा अनुष्ठान करत नाही तर तो कसा आहे माऊली म्हणतात. एका शब्दात सांगायचं झालं तर भगवंत म्हणतात मोघम पार्थ सजीवती, त्याचं जगणं हे व्यर्थ आहे. आता मोघम शब्द हा आपण सहजगत्या व्यवहारातही वापरतो. एखादी व्यक्ती आपल्यातलीच असेल पण ती एखादा कोणतंही काम करताना जास्त विचार करून करत जर नसेल, त्याचं वागणं जर टाळ्यात नसेल, आपण सहज म्हटल्या जातं तो लय मोघम आहे, तो खूप मोघम आहे. मोघम म्हणजेच काय तर त्याचं वागणं हे व्यर्थ आहे, त्याचं वागणं व्यवहाराला धरून नाही, असं तो मोघम आहे. माऊली भगवंत म्हणतात की जो असा कोणी आहे जो स्वधर्माचं अनुष्ठान करत नाही त्याचं जगणं हे व्यर्थ आहे. आईसी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या अध्वाराला गोनिया. माऊली म्हणतात अशी अनादी ही परंपरा आहे बाबा आणि ही तुला मी विस्तारानं सांगितली. आता आपला हा विषय निघाला म्हणून समूळ हा उचित स्वधर्मरूपी कृत नानुष्टी जो मत्त येलो की. माऊली म्हणतात असा संपूर्णपणे समूळापासून उचित असणारा स्वधर्मरूपी यज्ञ, स्वधर्मरूपी कर्म जो कोणी याचं अनुष्ठान करत नाही आणि उन्मत्त होऊन या लोकात जगतो तो कसा आहे, तो पातकांची राशी जाण भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियासी उपयोगा गेला. म्हणून म्हणतात तो पातकांची राशी, तो पापाची रास आहे. रास कोण तर जो स्वधर्माचं अनुष्ठान करत नाही. जाण भार भूमीसी, तो भूमीला काय तर भार आहे. जो कुकर्मे इंद्रियासी उपयोगा गेला आणि स्वधर्माचा अनुष्ठान न करता जो इंद्रियाच्या अधीन झाला आणि इंद्रियाने कुकर्म जो करतोय ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का आभ्रपटळ गाळीचे. म्हणून म्हणतात जन्म कर्म सकळ आणि अर्जुना अति निष्फळ. अर्जुना त्या व्यक्तीचं जन्म त्या व्यक्तीचं कर्म हे थोड्या प्रमाणात निष्फळ आहे असं समजू नको, ते अति निष्फळ आहे. ते कसं आहे ते जन्म कर्म सफळ अति निष्फळ. त्याच जन्म त्याचं कर्ण त्याचं कर्म हे सगळंच निष्फळ आहे. कसं जैसे का आभ्रपटळ अवकाळीचे. भर उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेला, उन्हाळ्यात सोडा आता सध्या हिवाळ्यामध्ये सुद्धा जर भर दिवसा दुपारी 12 वाजता काळे काळे ढग दाटून आले आणि ढग आटून आल्यानंतर सगळीकडून काळं 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 घोर वातावरण झालं. आता किती पाऊस पडेल महाराज काहीच पडणार नाही. का पडणार नाही तर ते अकाळीचे आणि ते आभाळावर कितीही आले तरी ते बरसू शकत नाही आणि यदा कदाचित ते बरसले तरी देखील ते काहीच तिळ मात्र फायद्याचे नाही. ते फायद्याचे तर नाही, उलट केलं तर नुकसान करतील पण फायदा करू शकत नाही. किंवा का गळा अस्तर अजेचे तैसे जी आले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. नॉले म्हणतात का गळा असतं अजेचे. शेळी जी राहती शेळी तर शेळीला जसे स्तन हे दूध देण्याकरता असतात तसेच काहींना खोटे स्तन हे गळ्याला देखील असतात. आता गळ्याजवळ असणारे खोटे स्तन ते 1 सोडून 10 जरी आले आणि 10 सोडून 50 जरी आले तरी देखील ते गळ्याला असणारे स्तन शेळीचे स्तन गळ्याला मात्र ते कोणत्याच फायद्याचे नाही. मौली म्हणतात तैसे जी आले देखील याचे. त्याचं जगणं कसं आहे जसं अकाडीच आलेलं ढग आहे किंवा शेळीच्या गळ्याला लटकलेला तो स्तन आहे तसं तो स्तन
आणि अकाली आलेल्या पावसाचे ढग काही कामाचे नाही, तसं त्या व्यक्तीचं जीवन हे काहीच कामाचं नाही. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्म कवने न संडावा, सर्व भावे भाजावा हाची एक. म्हणतात म्हणून ऐके का पांडवा, हे पंडुपुत्र अर्जुना ऐक, हा स्वधर्म कवने न सांडावा, हा स्वधर्म कोणीही सांडू नये, सर्व भावे भाजावा हाची एक. संपूर्ण भावना ह्याच एकाच तू काय करतात स्मरण कर. हागा शरीर जरी जाहले, तरी कर्तव्य ओघे आले, मग उचित का आपुले ओसंडावे. हागा शरीर जरी झाले आणि तरी कर्तव्य ओघे आले. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्तव्य आपल्याला ओघानच प्राप्त झालेलं आहे, ते कर्तव्यापासून चुकूही नाही. मग उचित का आपुले ओसंडावे, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत जर काही ना काही कर्म करतच राहायचंय, तर दुसरं काही करण्यापेक्षा आपल्या वाट्याला जे कर्म आलंय ते कर्म करावं. मौली म्हणतात परीस पासव्यसाची, मूर्तीला होनी देहाची, खंती करती कर्माची ते गावंडे गा. मौली म्हणतात ऐक रे अर्जुना, सव्यसाची, सव्यसाची म्हणजे जो दोन्ही हाताने बाण चालवू शकतो त्याला म्हणायचं सव्यसाची. मूर्तीला होणी देहाची, या देहरूपी मूर्ती ज्याला कोणाला प्राप्त झाली आहे, आणि खंती करती कर्माची ती गावंडे गा. आणि कर्म करण्याच्या बाबतीत तो खंत करतो, आळस करतो, नकार देतो. मौली म्हणतात गावंडे गा, तो गावंढाळ आहे, तो मूर्ख आहे. यस्त्वात्मर्तिरेवस्या दात्मतृप्तस्य मानवः, आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. आणि जो कोणी या कर्माचं स्वधर्माचं अनुष्ठान करतो, तर तो या देहात असताना देखील संतुष्ट सदैव राहून, आत्मबोधने युक्त राहून, कर्मसंघानं कोणत्याच कार्यानं बांधला जात नाही, त्याला कोणतंच कर्म राहत नाही. देखे असतेनी देहधर्मे, एथ तोची एक न लिंबे कर्मे, तो अखंडित रमे आपण पेचे. मला म्हणतात देखे असतेनी देहधर्मे, एथ तोची एक न लिंबे कर्मे. मला म्हणतात देख बघा, असं तिन्ही देहधर्मी, जोपर्यंत देहधर्म आहे म्हणजे जोपर्यंत आपला जीव आपला प्राण या शरीरामध्ये आहे तोपर्यंत येथ तोच एक निलिंपे कर्मे, असा शरीरावर राहून तोच एकटा हा कर्माना बांधला जात नाही. कोण? जो अखंडित रमे आपण पाची, जो स्वतःमध्ये रमलेला आहे असा व्यक्ती सोडून बाकीचं कोणीच या कर्मापासून वाचू शकत नाही. जो स्वतःमध्ये रमतो तो देहधर्मात असला तरी किंवा नसला तरी तो कोणत्याच कारणाने लिप्त होत नाही. जे तो आत्मबोध हे तोषला, तरी कृतकार्य देखे झाला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू. जे तो आत्मबोध हे तोषला त्याला माऊली म्हणतात काय झाला, तर आत्मबोध झालेला आहे. आणि आत्मबोधामुळे जो संतुष्ट झाला तरी कृतकार्य देखे झाला. तो आत्मबोधाने संतुष्ट झाल्यामुळं तो कृतकार्य झाला. कृतकार्य शब्दाचा अर्थ आपण पहिल्या अध्यायात पाहून आलो होतो. माऊली ज्ञानोबराय स्वतःबद्दल बोलत असताना म्हणतात की मी श्री गुरुच्या कृपेनं काय झालो, तर कृतकार्य झालो, या भवसागरातून पलीकडे गेलो, कृतकार्य झालं. मग सहजे सांडवला कर्मसंग, मग त्याला सहज पद्धतीनं या कर्माचा त्याग होत असतो. त्याला का, तर त्याला आत्मबोध मिळालेला आहे. मग आत्मबोध मिळण्याकरता त्याला देह सोडावा लागतो का? नाही. माऊली म्हणतात असतेनी देह धर्मे, तो त्या देहात राहतो मात्र देहाच्या कोणत्या कर्मानं तो लिप्त होत नाही. कसा? तर महाराज याच्याकरता तुम्हाला एक दृष्टांत देतो, म्हणजे मला सांगायचं काय ते तुमच्या लवकर लक्षात येईल. उद्या
एक उत्सव केला जातो. कोणाला जर ज्ञात असेल उद्या काय, तर माईक चालू करून सांगू शकता की उद्या काय आहे नेमकं. उद्या आपल्याकडे एक उत्सव केला जातो. त्या उत्सवाचं जर कोणाला नाव माहिती असेल, आता कॅलेंडर डायरेक्ट कोणी चेक करू नका, जर ज्याला माहिती असेल त्यानं सांगा फक्त. धर्मनाथ बीज. धन्यवाद. कोणीतरी सांगितलं की उद्या धर्मनाथ बीज. तर या बीज संबंधाची कथा अशी आहे, त्या बीज संबंधाची कथा आणि आजची माझी ओवी याचा एक संबंध आहे. आपलं जे आता चिंतन चाललंय ते चिंतन आणि धर्मनाथ बीजेचं चिंतन याचा एक थोडासा संबंध आहे. धर्मनाथ बीजेची कथा एकदा तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय. तर श्री गुरु मच्छिंद्रनाथजी आणि शिष्य बरे असणारे गोरक्षनाथजी हे दोघे जण पूर्ण पृथ्वीचं भ्रमण करत होते. आणि त्या पृथ्वीचं भ्रमण करत असताना फिरत 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 ते प्रयागराज नावाच्या तीर्थावर आले. आणि प्रयागराज तीर्थाच्या जवळच एका नगरीमध्ये संपूर्ण दुःखाचं वातावरण असलेलं त्यांना दिसलं. आणि संपूर्ण दुःखाचं वातावरण असलेलं दिसल्यानंतर त्यांनी विचारणा केली की झालं काय. तर त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की आमच्या नगरीचा जो राजा आहे, त्रिविक्रम नावाचा राजा, त्या त्रिविक्रम नावाच्या राजाला अकाल मृत्यू आला आणि राजा गतप्राण झाला. प्रजेवर लेकरासारखा प्रेम करणारा तो राजा होता आणि त्यामुळे त्याच्या जाण्यानं संपूर्ण प्रजा दुःखात बुडाली. आणि वाईट हे की राजा तरुणपणात गेला. वाईट हे की राजाला एक पत्नी आहे आणि त्या एका पत्नीपासूनही राजाला अजून पुत्र संतती नाही. म्हणजे आता आमच्या राज्याला वारस शिल्लक राहिला नाही, म्हणून संपूर्ण प्रजा दुःखात आहे. मच्छिंद्रनाथांनी विचार केला की जर या राजाचे प्राण आपल्याला परत टाकता आले तर बरं होईल. मच्छिंद्रनाथांनी डोळे झाकण्याच्या योग सामर्थ्यानं बघितलं की राजाचा आत्मा कुठे आहे. त्यावेळेस त्यांच्या हे लक्षात आलं की राजा आता या लोकांमध्ये राहिलेला नसून भगवंताशी तो एकरूप झालेला आहे. त्यानं आयुष्यभर सत्कर्म केलं, आयुष्यभर स्वधर्माचं अनुष्ठान केलं, प्रजेवर पुत्रवत प्रेम केलं, प्रजेचं संगोपन केलं आणि राजा म्हणून त्याचा जे स्वधर्म होता तो स्वधर्म त्यानं पाळला. आणि स्वधर्माचा परिणाम हा झाला तर तो आत्मबोध त्याला झाला आणि तो भगवत स्वरूपाला प्राप्त झाला. म्हणजे आता त्याला परत आणता येणार नाही, कारण की भगवंत नावाचं ठिकाण असं आहे की त्या ठिकाणाहून परत येता येत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. माऊली ज्ञानोबराय गोड वर्णन करतात, देखा अग्नी माझी आले, ते काष्टाची अग्नी आले, पाठीनं निवडीची काही केले काष्ट. पण माऊली म्हणतात धक 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 करती आग आहे आणि त्या आगीत आणून तुम्ही बोरीचं लाकूड टाकलं, लिंबाचं लाकूड टाकलं आणि टाकल्यानंतर आता तुम्हाला काष्ट रूपाने परत मिळवता येतं का? नाही. का तर ते काष्टाची अग्नी झाले, आणल्यानंतर ते आणत असताना लिंबाचं होतं, आणत असताना आंब्याचं होतं, ते आणत असताना वेगवेगळं होतं. पण आता ते अग्नी स्वरूप झालं, अग्नीतून परत लाकूड बनवता येत नाही. किंवा माऊलींनी एक दृष्टांत दिला. माऊली म्हणतात की ऊसाचा रस झाला, त्या रसाची साखर झाली, आता त्या साखरेचा माग होता बुद्धिमतपणे ही करता ऊस नव्हे पंडूसता जियापरी. साखर तयार झाली, आता त्या साखरेचा परत ऊस करता येईल का? नाही करता येणार. तसा जो देव झाला का त्यातला परत इकडं आणता येत नाही. आणि मग ते जिकडं अंतर्वेही चालू होता त्याच बाजूला गेल्यानंतर संपूर्ण प्रजेचा शोक बघितला. आणि शोक बघितल्यानंतर शेजारीच एका भगवान शिवाच्या मंदिरात ते थांबले. आणि तो शोक बघून गोरक्षनाथांना वाटलं की मी या राजाला जिवंत करायला पाहिजे. गोरक्षनाथांनी सांगितलं की या राजाला आपण जिवंत करू. गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, गोरक्षा अरे मीच काय, पण तू जरी ठरवलं तरी देखील मीच काय, तू जरी ठरवलं तरी देखील या राजाला जिवंत करू शकत नाही. गोरक्षनाथांना वाटलं मी जिवंत करू शकत नाही. त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी प्रतिज्ञा केली, एकतर मी या राजाला जिवंत करेल किंवा स्वतः अग्निकाष्ट भक्षण करेल. अग्निकाष्ट भक्षण करणं
म्हणजे आग पेटवणं आणि त्या आगीत स्वतः उडी मारणं. आणि गोरक्षनाथांनी डोळे झाकले. योग सामर्थ्याने राजाचा आत्मा परत आणण्याचा प्रयत्न केला, पण राजाचा आत्मा शिल्लक राहिला नव्हता. तर आता तो आणायचा कसं काय? त्यांच्याही लक्षात आलं की राजा हा ब्रह्मस्वरूप झालाय, राजा हा देव स्वरूप झालाय, आता त्याला परत आणता येणार नाही. मच्छिंद्रनाथांकडे बघितलं. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, अरे गोरक्षा, मी आधीच तो प्रयोग केला होता, मला आधीच माहिती होत की त्या राजाला परत आणता यायचं नाही, म्हणून मी तुला थांबवत होतो, मात्र तू थांबला नाही. आता काय करायचं? गोरक्षांना लाकडं रचले, लाकडावर अग्नीची पेटवली, आता उडी मारणार. तितकेच मच्छिंद्रनाथांनी थांबवलं, गोरक्षा थांब, गोरक्षा थांब, या चितेवर तू जाऊ नको, मी काहीतरी करतो. मी काय करतो तर माझा हा मच्छिंद्र नावाचा देह, हे शरीर इथं ठेवतो आणि माझा आत्मा त्या राजाच्या शरीरात मी प्रवेश करतो. फक्त एक जबाबदारी तू पार पड, पुढचे 12 वर्ष माझा देह हा आहे तसा सांभाळून ठेवण्याची जबाबदारी तुझी. गोरक्षनाथांनी सांगितलं, ठीक आहे गुरुवर्य, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाल त्या पद्धतीने मी करेल. गोरक्षनाथांनी महाराजांना नमस्कार केला. मच्छिंद्रनाथांनी डोळे झाकले, समाधी लावली, स्वतःचा जीवात्मा हा या मच्छिंद्र नावाच्या शरीरातून काढला आणि त्या प्रेत असणाऱ्या त्रिविक्रम नावाच्या राजाच्या शरीरात मच्छिंद्रनाथांचा आत्मा गेला. आत्मा जसा गेला तसा तिरडीवर झोपवलेलं ते प्रेत जिवंत होऊन संपूर्ण प्रजेला आनंद झाला. संपूर्ण प्रजा आनंदित झाली की आपला राजा जिवंत झाला, आपला राजा जिवंत झाला. आता आपल्याला मुलासारखं प्रेम करणारा राजा परत मिळाला, आता आपल्या राज्याचा राजा परत आलाय, आपल्या राज्याला आता परत वारीसही येणार आहे. आणि मग त्याच्यामुळे प्रजेला आनंद झाला. प्रेत यात्रेची पूर्ण तयारी झाली होती, म्हणून केलं काय, एक सोन्याचा राजाचा पुतळा बनवला आणि ती प्रेत यात्रा पूर्ण केली. रेवती नावाच्या राणीला घेऊन त्रिविक्रम नावाचा राजा परत नगरात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजानं शिव मंदिरात आले. आल्यानंतर गोरक्षाची भेट घेतली. गोरक्षाला विचारलं, तू केलं काय माझ्या त्या असणाऱ्या शरीराचं? गोरक्षाने सांगितलं, महाराज, तुमच्या आज्ञेप्रमाणे याच मंदिराच्या एका गुहेमध्ये, भुयारामध्ये तुमचा देह त्या पुजारणीला विचारून मी ठेवलेला आहे. आणि फक्त ही गोष्ट तुम्हाला माहिती, मला माहिती, त्या पुजारणीला माहिती. म्हणजे ठीक आहे, चालतंय. पुढचे काही दिवस गोरक्षनाथ त्याच ठिकाणी थांबले. मच्छिंद्रनाथांनी देखील रोज येऊन बघावं की आपला देह व्यवस्थित आहे का. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले. आता गोरक्षांना खात्री पटली की गुरुवाऱ्यांच्या देहाला कुठला धोका नाही आणि गोरक्षनाथ तिथून निघून गेले. मच्छिंद्रनाथांची आज्ञा घेतली आणि निघून गेले. आता मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरात आहे आणि राजाच्या शरीरात राहून त्यांनी राज्यकारभार सांभाळायला चालू केलं. आता राजाच्या जीवनात घडलेले प्रसंग, राजाला माहिती असलेल्या गोष्टी योग सामर्थ्याने मच्छिंद्रनाथांनी जाणून घेतल्या आणि त्याच पद्धतीने व्यवहार करायला लागले. सुरळीतपणे व्यवहार ते करायला लागले आणि दिवस उलटत राहिले. आणि मग तेवढ्याच दिवसामध्ये काय झालं तर राणी गर्भवती झाली आणि राणीला एक धर्मनाथ नावाचा पुत्र झाला. तो धर्मनाथ नावाचा पुत्र हा त्या त्रिविक्रम नावाच्या शरीरापासून जरी झालेला असला तरी त्या त्रिविक्रम नावाच्या शरीरामध्ये आत्मा मात्र मच्छिंद्रनाथांचा आहे. आणि मग धर्मनाथ नावाचा पुत्र जन्माला आला. ज्यावेळेस तो 5 वर्षाचा झाला त्यावेळेस एक पूजा करण्याकरता रोजच्या प्रमाणे ती रेवती नावाची स्त्री ही त्या असणाऱ्या मंदिरात गेली आणि मंदिरात गेल्यानंतर देवापुढे हात जोडले आणि महादेवाला प्रार्थना केली, हे महादेवा, माझ्या कपाळाचं कुंकू असंच निरंतर राहू दे आणि मला ज्यावेळेस मरण येईल त्यावेळेस मी आहे राहू दे. हे वाक्य ऐकलं आणि सहज त्या पुजारणीला हसू आलं आणि हसू आल्यानंतर राणीने विचारलं, का हसलीस सांग, का हसलीस सांग. त्यावेळेस तिनं सांगितलं, राणी साहेब काही नाही, सहजगत्या हसले. तिनं सांगितलं, अगं मी महाराणी, मी कोणी सामान्य स्त्री नाही. महाराणी पुढे हसण्याची हिंमत तू केली म्हणजे निश्चित कोणतं तरी मोठं कारण आहे, मला तू कारण सांग. तिने सांगितलं, राणी साहेब कोणतंच कारण नाही. तिने विचारलं, सांग सांग सांग. तिसरी सांगते, पुजारी सांगते, नाही राणी साहेब कोणतंच कारण नाही. शेवटी तिनं सांगितलं, मी तुला अभय देते, मी तुला अभय देते, कारण सांग, मी तुला मृत्यूदंड देणार नाही, कारण सांगत नसली तर मग मृत्यूदंड देईल. आणि मग घाबरल्या भेणे तिनं सांगितलं, राणी साहेब तुम्ही म्हटल्या की मला आहे व मरण दे, विधवा म्हणून मला मरण नको, पण राणी साहेब सत्य तरी हे की तुमचा नवरा वारून
आज 5 वर्ष झाले आणि तुमच्या सोबत जे आहेत तर ते मच्छिंद्रनाथ नावाचे योगी आहे. तुमचा नवरा आता या जगात नाही, तुम्ही आता आहे व नाही, तुम्ही आता विधवाच आहात. आणि हे ऐकल्यानंतर पायाखालची जमीन त्या रेवतीच्या सरकली. त्या रेवतीच्या लक्षात आलं की गेल्या 5 वर्षापासून ज्याच्याशी संसार करते तो मच्छिंद्रनाथ नावाचा योगी आहे. माझा राजा त्रिविक्रम नावाचा राजा मला सोडून कधीच गेलेला आहे, पण निदान त्याचं शरीर तरी माझ्या सोबत आहे ना. आता जर हा मच्छिंद्रनाथ नावाचा योगी या शरीरातून बाहेर निघाला तर माझ्या त्रिविक्रमाचं शरीर परत मृत होईल. म्हणून तिनं केलं काय तर तिला विचारलं त्याचा देह कुठे आहे. आणि मग तिने घाबरल्या भेणं सांगितलं याच मंदिराच्या विवरामध्ये त्यांचं शरीर पडलेलं आहे, त्या ठिकाणी सुरक्षित ठेवलेलं आहे. तिने सांगितलं ठीक आहे. आणि मग राणी परत राज्यात आली. आल्यानंतर विश्वासू सेवकांना सांगितलं रात्री जा, ते शरीर त्या भुयारातून काढा, त्याचे तुकडे तुकडे करा आणि वनात कोल्ह्या कुत्र्यांना फेकून द्या. सेवकांनी केलंही तसंच. आणि त्या पद्धतीनं ते शरीर छविच्छेदन करून संपूर्ण तुकडे 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 करून संपूर्ण जंगलभर फेकून दिलं. इकडं गोरक्षनाथ तीर्थाचं भ्रमण करून परत आले. आणि भ्रमण करून परत आल्यानंतर गुहेमध्ये जाऊन बघितलं तर आपल्या गुरुवाऱ्यांचा देह त्या ठिकाणी नाही. पुजारणीला विचारणा केली. पुजारणीने सांगितलं मी राणीला सांगितलं, राणीनं त्याचे तुकडे केले आणि जंगलभर फेकून दिले. महाराज माझं चुकलं पण तुम्ही काहीतरी करा. आणि मग त्यांनी केलं काय, ते शरीर कुठे याचा तपास घेतला. कारण की त्यांना माहिती होतं ते योग्याचं शरीर आहे. योग्याचं शरीर कोल्हे कुत्र्यांना खाण्याचं सामर्थ्य नाही, ती शक्ती नाही. मग ते ह्या लोकात कुठं नसून ते कुठे त्याचा तपास घेतला. आणि तपासाच्या अंती लक्षात आलं की ते वीरभद्राच्या ताब्यात आहे. आणि मग ते आणण्याकरता गोरक्षणात गेले. भरपूर सारा कथाभाग लांब आहे, तिथं जाऊन ते घेऊन परत या पृथ्वी लोकावर आले. आल्यानंतर त्या शरीराची पुनर्रचना स्वतःच्या योग सामर्थ्यानं केली. आता 12 वर्ष पूर्ण झाले. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गोरक्षाने सांगितलं महाराज तुमचं शरीर पूर्वपूरत आता पहिल्यासारखं तयार आहे. 12 वर्ष झालेले आपण परत यावं. मच्छिंद्राने सांगितलं मी माझ्या कर्तव्यातून मुक्त होतो आणि या ठिकाणी येतो. धर्मनाथ नावाच्या पुत्राला राजगादीवर बसवलं आणि बसवून सांगितलं बाळा आम्ही आता चाललो. आणि चालल्यानंतर त्याला सांगून त्रिविक्रम नावाचा देह एका महिन्यातच मच्छिंद्रनाथांनी सोडला आणि परत आपल्या मच्छिंद्र नावाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये त्या राज्यात 1 वर्षभर राहिले. आणि 1 वर्षभर त्या धर्मनाथानं यांची मनोभावे सेवा केली. आणि शेवटी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी सांगितलं बाळा आम्ही आता 12 वर्ष पृथ्वीचं भ्रमण करू, 12 वर्षानंतर या ठिकाणी परत येऊ. आणि आल्यानंतर तुला या गोरक्षाच्या हातून दीक्षा देण्यात येईल आणि तुला आम्ही इथून घेऊन जाऊ, तुझ्या मुलाला राज्याभिषेक करून देऊ. असं सांगून त्या ठिकाणाहून ते निघून गेले. निघून गेल्यानंतर त्या प्रयागराज नावाच्या तीर्थातून निघून गेल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण केलं. भ्रमण करत असताना जगताचं कल्याण करण्याचं काम 12 वर्ष केलं. 12 वर्षांनी परत त्याच ठिकाणी आले. आल्यानंतर धर्मनाथाकडे गेले. धर्मनाथाच्या पुत्रालाच म्हणजे त्रिविक्रम नावाच्या राजाला आपल्या वडिलांच्याच नावावर त्रिविक्रम असं मुलाचं नाव ठेवण्यात आलं. त्या मुलाला राज्याभिषेक केला आणि धर्मनाथांना नाथपंथाची दीक्षा दिली. नाथपंथाची दीक्षा ज्या दिवशी धर्मनाथांना दिली तो दिवस म्हणजेच उद्याचा दिवस, त्यालाच आपण म्हणतो धर्मनाथ बीज. बीज म्हणजे द्वितीय. या द्वितीयेला धर्मनाथांना ही माघ द्वितीय आहे. ही माघ द्वितीय या द्वितीयेलाच धर्मनाथांना नाथपंथाची दीक्षा देण्यात आली. आणि मग नाथपंथाची दीक्षा धर्मनाथांना या दिवशी देण्यात आल्यामुळं आजचा हा दिवस धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशीही त्या ठिकाणी मोठा उत्सव प्रयागराजला झाला. आणि तशाच पद्धतीनं दरवर्षी हा उत्सव करण्याचा आदेश हा त्या त्रिविक्रम नावाच्या राजाला करून ही नाथ मंडळी त्या ठिकाणाहून निघून गेली. या धर्मनाथ बीजेच्या विषयी आता काय, धर्मनाथ बीजेचं महत्व उद्या सांगण्यापेक्षा आज जर सांगितलं तर उद्या आपण त्याचं पालन करू ना. म्हणून मग मी ओघाने आलंच कथेत म्हणून सांगून दिलं.
आपण नवनाथ कथा ज्या ग्रंथाचा आपल्याकडं पारायणही केल्या जातं, विशेषतः श्रावणामध्ये. तर त्या नवनाथ ग्रंथाच्या 32व्या 33व्या आणि 34व्या अध्यायात मी आता जी कथा सांगितली ती सविस्तर आहे. मी थोडीशी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न केला. उद्याचं जे व्रत आहे, उद्याचा जो उत्सव आहे, उद्याची जी धर्मनाथ बीज आहे, ती आपल्याला जर त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर किमयागिरी किमयागारा नावाच्या ग्रंथामध्ये श्री गुरु गोरक्षनाथांनीच याबद्दलचं विधान करून ठेवलंय आणि त्यांनी या व्रताला अनन्यसाधारण महत्व दिलंय. आणि त्यांनी सांगितलं, जो कोणी ही धर्मनाथ बीजे साजरी करेल तर तया ते गृही दोष दारिद्र्य रोग भोगादी विघ्नेंद्र स्वप्ना माझी संसार अभद्र पाहणार नाही निज दृष्टी प्रत्यक्ष रमा सुखे सुरकरणी त्या गृही होईल ग्रहवासिनी मग दोष दारिद्र्य तया अवनी स्पर्शावया येईना. गोरक्षनाथ स्वतः स्वमुखाने म्हणतात की जो या धर्मनाथ विजेच्या व्रताचं आचरण करील, धर्मनाथ विजेचा उत्सव साजरा करील, तया गृही दारिद्र्य दोष आणि रोग भोगादी विघ्नेंद्र, त्याच्या घरामध्ये दोष दारिद्र्य रोग विघ्न हे त्याच्यात येत नाही, अभद्र हे त्याच्या स्वप्नात देखील येत नाही. त्याच्या घरी प्रत्यक्ष आई साहेब लक्ष्मी ह्या सुगरण म्हणून येतात आणि त्या घरात वास करतात आणि मग त्याच्या ठिकाणी दोष आणि दारिद्र्य कधीच त्याला स्पर्श करीत नाही. या धर्मनाथ बीजेचं महात्म्य कितपत सांगावं तर म्हणतात की असो महात्म्य वदावे किती ते प्राज्ञिक पावले सुख संपत्ती जैसी कामिना वेधल चित्ती तोच अर्था पावेल. जो जशी अपेक्षा करेल ते देण्याचं सामर्थ्य या धर्मनाथ बीज नावाच्या व्रतामध्ये उत्सवामध्ये आहे. म्हणून अनन्यसाधारण असं या व्रताचं महत्व आहे. मग आता आपल्या ओवीचा आणि आजच्या या धर्मनाथ बीजेच्या कथेचा संबंध काय तर असतेने देहधर्मे तो न लिंपे कर्मे जो अखंडित रमे आत्मनपेची जे तू आत्मबोध हे तो शला तरी कृत कार्य देखील झाला म्हणून सहजे सांडवला कर्मसंग. हे स्वधर्म नावाचं जे प्रकरण आहे, हे स्वधर्म नावाचं प्रकरण ते त्रिविक्रम नावाच्या राजानं आचरलं आणि त्रिविक्रम नावाच्या राजानं आचरल्यामुळं त्याला यज्ञ याग जप तप अनुष्ठान इतर साधना करावे लागले नाही. फक्त प्रजेवर पुत्रासारखं प्रेम केलं आणि त्याचा फलभोग म्हणून त्याला भगवत प्राप्ती झाली. आणि त्याला भगवत प्राप्ती झाली याच्यात विशेष आहेच, पण त्याच्या भगवत प्राप्तीबरोबर त्याच्या शरीरात मच्छिंद्रनाथानं प्रवेश करावा हा त्याच्या शरीराचा अधिकार प्राप्त झाला. त्याच्या शरीराचा अवलंब करून मच्छिंद्रनाथाने पुढे त्याचं शरीर सांभाळावं एवढं सगळं त्याच्या बाबतीत घडलं. कशामुळं? फक्त स्वधर्माच्या अनुष्ठानामुळं. बरं आता चला पुढं आजच्या ओवीकडे या. मच्छिंद्रनाथ त्या शरीरात गेले, त्या शरीरात राहिले, त्या शरीराने सगळा देहधर्म केला. देखा असं तिन्ही देहधर्मे एवढंच काय त्या शरीरापासून त्यांना एक पुत्रही झाला. पण येथ तोच एक न लिंपे कर्मे तरी देखील तो त्या कर्मानं वाढल्या जात नाही. 12 वर्ष संसार केला पण तरीही मच्छिंद्रनाथांनी संसार केला असं म्हणता येत नाही. एक पुत्र झाला पण तो पुत्र त्यांचा आहे असं म्हणता येत नाही. त्यांनी राज्य केलं पण ते राजगादीवर बसले असं म्हणता येत नाही. ते संसारात राहिले मात्र त्या संसारापासून ते बाजूला राहिले. येथ तोच एक न लिंपे तो त्या कर्माने लिप्त होत नाही. कोण? जो अखंडित रमे आपण पेची ते योग सामर्थ्यानं आपापण्यामध्ये कायम रत होते ते त्या ठिकाणी बांधल्या जात नाही. ते कृतकार्य झालेले आणि म्हणून सहजी सांडवला कर्मसंग त्या कोणत्याच प्रकारच्या कर्मानं बांधल्या जात नाही. नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयः तृप्ती जाहली आत जैसी साधने सरती अपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मी नाही. म्हणून तृप्ती झाली जैसी आणि साधने सरती अपैसी. माऊली म्हणतात एकदा का तृप्ती झाली, तृप्तता मिळाली
मग साधने सरती अपैसी. मग तृप्तता मिळाल्यानंतर साधन ठेवून दिलं तरी अडचण नाही. देखी आत्मतुष्टी तैसे कर्मे नाही. तसं एकदा आत्मा संतुष्ट झाला की मग त्याला कर्म नाही. कधीपर्यंत साधन करावं लागतं? माऊली म्हणतात, जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवची या साधना भजावे लागे. माऊली म्हणतात की तवची या साधना भजावे लागे. कवची जव बोध भेटेना मना. जोपर्यंत या अंतःकरणाला बोध मिळत नाही, मन बोधानं युक्त होत नाही, तोपर्यंत हे साधन करावंच लागतं. अध्यात्मात सोडून जमत नाही. तस्माद सक्त सततम कार्यं कर्म समाचर, असक्तो ह्याचरं कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून तू नियतू सकळ कामनारहितू, होनी उचितू स्वधर्मी राहटे. अर्जुना, म्हणून तू नियत आणि सकळ कामनारहित होऊन उचित स्वधर्मे राहटे. मौलीने सांगितलं स्वधर्मे राहटे, स्वधर्माचं आचरण कर. पण कोणत्या? उचित स्वधर्मे राहटे. तुझ्याकरता जो उचित स्वधर्म आहे त्या उचित असणाऱ्या स्वधर्माचं तू अनुष्ठान कर. स्वधर्माचं अनुष्ठान कर. पण कोणत्या स्वधर्माचं? तुला उचित जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं अनुष्ठान कर. कसं? सकळ कामना रहित होऊन कर. स्वधर्माचं अनुष्ठान कर. कसं? कामना रहित होऊन. कोणत्याही पद्धतीची कामना, कोणत्याही पद्धतीची इच्छा हे त्या कर्मापासून तू करू नको की आपल्याला काहीतरी मिळवायचंय. म्हणून तू नियत. आणि हे सगळं करत असताना आज केलं उद्या सोडलं, परवा केलं तेरवा सोडलं, असं करू नको. नियत, नियमितपणे कर. स्वधर्म आचरण करायचंय. पण ते कसं करायचंय? एक तर ते नियमित करायचंय, दुसरं तर ते उचित करायचंय, आणि तिसरं कामनारहित करायचंय. म्हणजे एक तर त्याच्यात खंड नको, ते सखंड नसावं, ते अखंड स्वधर्म असावं. तो स्वधर्म उचित असावा आणि तो स्वधर्म कामनारहित असावा. आणि मग जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य परतत्वता पातले जगी. नवले म्हणतात, जे स्वधर्मे निष्कामता, जे स्वधर्माचं अनुष्ठान निष्काम स्वरूपानं करतात ते कैवल्य परतत्वता पावले जगी. ते सहजगत्याच त्या कैवल्य पदाला, कैवल्य स्वरूप भगवंताला सहजगत्या प्राप्त होतात. कोण? जे स्वधर्मे अनुसरले, जे स्वधर्माचं अनुसरण करतात. पण कसं अनुसरण करतात? निष्कामता, निष्काम पद्धतीनं ते कैवल्य परतत्वता पावले जगी, ते कैवल्य पदाला प्राप्त होतात. म्हणून आपल्याला ही देव मिळवायचं असेल तर स्वधर्माचं अनुष्ठान करा. ते स्वधर्माचं अनुष्ठान करत असताना आपला स्वधर्म उचित आहे का ते बघून, आणि तो आपलाच स्वधर्म आहे का हे आधी बघा. त्यानंतर नियत करा. आज केलं उद्या सोडलं असं न करता नियमितपणे स्वधर्माचं अनुष्ठान करा. आणि सगळ्यात महत्वाचं, कामना रहित होऊन स्वधर्माचं अनुष्ठान करा. कुठल्याही पद्धतीची कामना अंतःकरणामध्ये धनास करू नका. आणि असं जर या त्रिसूत्रीनं जर जगलो तर देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ बाबा राऊत श्री गुरुबाबांच्या चरणी समर्पित करतो. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या चरणी समर्पित करतो. आणि तुम्हा संपूर्ण श्रोते सज्जन मायबापाच्या चरणी सेवा समर्पित करून थांबतो. कुंडलिकावर्द्य हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदा नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्रजीवांचे, द्वैतांचे तिमिर जाऊ. विश्वस्वधर्म सूर्य पाहू, तुझे वंचिल तू ते लाहू. प्राणिजात
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनवरत भूमंडळी भेट तू तया होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजे ज्वाली पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणे वर ज्ञान देव सुखिया झाला येणे वर ज्ञान देव सुखिया झाला येणे वर ज्ञान देव सुखिया झाला कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माहुली तरी युनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितोसे आणि देवा बाबा तुलाही विनंती तरी तुमचेनी केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येथ माझे जे उरले ते पायिक पण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम